दीपक, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीने सरकार एखादे निर्णय घेऊन येतात, तुम्ही आता सांगितलं की हा निर्णय आजचा नाही आहे, निर्णय आधीच झालेला आहे, पुन्हा एकदा काहीतरी GR येतोय, म्हणजे ही जी सरकार दरबारची जी काय आपल्याला एक ढिसाळ पद्धती दिसते, सगळा ढिसाळपणा दिसतोय, तुमच्यासारखे लोक अनेक वर्ष तिकडे काम करतात ह्या सगळ्या विषयात, तुमचा कधीही कोणी सल्ला घेतला नाही? नाही, आम्ही आता गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी शाळा कशाला वाचवायच्या आणि कशा ह्या विषयावरची एक राज्यस्तरीय परिषद घेतली आणि मग पुरके साहेबांना नेऊन कृती आराखडा दिला की शासनानं काय करायला पाहिजे आणि शाळांनी काय करायला पाहिजे. 1 वर्ष झालं त्याला तो कृती आराखडा देऊन. पुरके साहेबांनी तेव्हा आम्हाला ग्रेसच्या कविता ऐकून परत पाठवलं. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही संजय कुमारांकडे गेलो, तेव्हा ते म्हणाले की मंत्री जेव्हा आम्हाला बोलावतील तेव्हा आम्ही बैठक बोलू. तुम्ही जेव्हा शाळांना विनानुदानित शाळा बोलावण्याचा तयार करण्यासाठी चालू करण्यासाठी तुमच्याकडे 50-50 हजार शाळांचे अर्ज येतात आणि ते तातडीने शासनाला मंजूर करायला वेळ असतो, तर महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या चालवणं, त्या तिथल्या मुलांना चांगलं शिकवणं, हे मुळात न केल्यामुळे हा जो आता आपल्याला जे वाटतंय ना, आपण जे ताटामधलं लिंबू कोशिंबिरीमुळे आपण समाधानी झालो की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवताना प्लीज जरा मराठी शिकवा, तिथे ते शिकवलं तर फार बरं होईल असं सांगण्याची जी अजिजीची वेळ आता आपण आपल्यावर आणून ठेवली आहे. याचं कारण असं की शिक्षण हे आपल्याकडे बेवारस आहे. गेल्या 50 वर्षामध्ये धोरणाचा अभाव, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या विषयक धोरणाचा अभाव हेच आपलं धोरण आहे. आपण याच्यावर आता वैशालीने आपली मुलं हौसेने इंग्रजी माध्यमात घातलीत आणि हा जो दीपकनी आता सांगितलं ना की इंग्रजी भाषेचा पगडा खूप वाढलेला आहे, तर हा महानगरामध्ये दिसतो, म्हणजे मुंबई, पुणे अशा ठिकाणी. याचा पडदा तालुका पातळीवरती सुद्धा इंग्लिश शाळांचं आता महत्व खूप वाढतं आहे, परंतु तिथे मराठी सम्राटांच्या शाळांचे बोर्ड आहेत आता. तिथे जा आणि व्यक्तिमत्वाचा विकास करा असे मी तुम्हाला नावासकट सांगू. सहकार सगळ्या सत्तेतल्या माणसांचे पब्लिक स्कूल आहेत. सगळ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन व्यक्तिमत्व, म्हणजे तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालून कसलाही विकास करणार नाही आहात हे शासन सांगतंय. मग तुम्ही ही कसली आश्वासनं देता लोकांना? माझं थोडंसं वेगळं मत आहे दीपकपेक्षा, कारण मी विश्वकोशाच्या स्पर्धांसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय 20 जिल्ह्यामध्ये. तर अगदी जामसंडे, गारगोटी अशा भागात मी जिथे गेले तिथे मुलांचं मराठी अतिशय उत्तम होतं, अतिशय उत्तम. आणि ती मराठी माध्यमाच्या शाळेत जाणारी मुलं होती, त्यांना अजिबात कसलाही न्यूनगंड नव्हता. आणि माझं तर गर्वहरण झालं की आपल्या मुंबईच्या शाळांपेक्षा तिकडच्या शाळांमधलं मराठी उच्चतम स्वरूपाचं होतं. तर त्यामुळे मी इतकी निराशावादी नाहीये मराठीच्या बाबतीत. पुन्हा एकदा हाच विचारायचा तुम्हाला की ज्या पद्धतीनं हा सगळा मराठीचा एक विषय सातत्याने येतो, खूप क्लिष्ट विषय, अनेक पातळीवरचा हा विषय, जसं मगाशी विजयाताईंनी म्हटलं की साहित्य निर्माण करायला पाहिजे. मग आता शिक्षकांचा प्रश्न येईल, त्याचबरोबर CBSE किंवा ICSE सारख्या शाळा आहेत, GR काढलाय, ह्याच्यात त्यांचा कुठेही उल्लेख नाहीये. ह्या GR मध्ये त्यांचा अजिबात उल्लेख नाहीये. मंत्री महोदय त्यांच्या मुलाखतीमध्ये असं म्हणाले की ज्या शाळांमध्ये हे हमीपत्र दिलं जाणार नाही किंवा दिलं गेल्यानंतर समजा काही अडचण आली तर त्यांची नोंदणी रद्द होऊ शकेल. लोक जर न्यायालयात शपथेवर खोटं बोलतात तर एक हमीपत्र शाळांना भरून देणं कठीण आहे का? हा एक प्रश्न आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे पत्र आहे, हा जो GR आहे, शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय जर त्या शाळांना लागू असेल तर त्याची प्रत त्यांना का पाठवली जाऊ नये? उद्या जर ह्या निकषावरती असं म्हणाले की हे आम्हाला लागू नाहीये, मंत्र्यांचं एखाद्या मुलाखतीतलं आश्वासन किंवा मुलाखतीतला शब्द हा काही न्यायालय प्रमाण मानत नाही. त्यामुळे जर शासनाला खरंच त्या CBSE आणि ICSE बोर्डांमध्ये हे सक्तीचं करायचं असेल तर त्यांनी त्या संबंधात ह्या GR मध्ये बदल केला पाहिजे. त्यांनी जी काही धमकी किंवा 93चा जो GR तुम्ही म्हटलं होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने 93ला शासनाने 5वी ते 7वी पर्यंत आधी सक्तीचं असलेलं मराठी 8वी ते 10वी पर्यंत करायचा निर्णय घेतला होता. एकदा ते झालं आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर पुन्हा तुम्ही 1ली ते 4थी पर्यंत करणं ह्याच्यात मुळातच विसंगती आहे. म्हणजे विसंगती या दृष्टीने की तुम्ही जे काही सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं ते कदाचित तुम्ही केलं नसेल आणि आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मराठी हा मुद्दा झालाय, विधानसभेच्या निवडणुकीत तर तो अधिक प्रकर्षाने येईल. त्यामुळे सगळेच जर त्या मतांमध्ये वाटा मागणार आहेत तर सरकारनं का नको मागायला, ही त्यांची भावना असणं गैर नाही. पण ही भावना राज्याच्या सुवर्ण महोत्सवात आणि निवडणूक तोंडावर असताना तुम्ही जर केलीत तर 2010 नंतर पुन्हा तुम्ही या प्रश्नांकडे पाहणारच नाही. माझी खरी चिंता ह्या सगळ्या संस्था आहेत, अमराठी शाळा ज्याला आपण म्हणतोय, त्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या संस्थाचालकांचा खरंच अशाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे? नाही, तो चुकीचं म्हणण्यापेक्षा त्यांना आतापर्यंत कोणी विचारलं नाही आणि विनानुदानित अशा स्वरूपाच्या त्या शाळा असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही सरकारकडनं काही घेत नाही
आमचा सगळा पैसा आम्ही आमच्या लोकांकडनं उभा करतो, तर शासनाचा निर्णय आम्हाला कमीत कमी असायला पाहिजे. हा आपल्याकडे व्यापक जागतिकीकरणातून आलेला भाग आहे की सरकारनं आमच्याकडे फार लक्ष देता कामा नये, कारण आमचे पैसे आम्ही कमावतोय, सरकारला आमचा जाच होत नाही. याच्या बाबतीमध्ये जाब विचारणं आणि भाषेचं नियोजन करणं हे जोपर्यंत सरकार असं म्हणत नाही की हे आमचं काम आहे आणि तुमची इच्छा काहीही असो आम्ही करणार आहोत, अवघ्या 4 दिवसात ते वठणीवर येतील. पण त्यांना वठणीवर आणायचं का नाही हे सरकारनं ठरवलं पाहिजे. निश्चित या सगळ्यांना वठणीवर आणायचं की नाही सरकार ठरवेल की नाही. थोडक्यात तुम्हाला दोन काय गोष्टी मी सांगेन. एक म्हणजे महाराष्ट्र शासनानं 50व्या वर्षात का होईना स्वतःचं शिक्षणाच्या माध्यमाचं धोरण ठरवलं पाहिजे आणि त्या धोरणाचा गाभा मराठी माध्यमात इंग्रजीचं जे स्थान आहे ते इंग्रजी माध्यमात मराठीचं असं KG to PG असं समकक्ष स्थान असलं पाहिजे. निश्चित आपण